हाय हॅलो, कशा आहात सर्व? तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या प्रतिभा हाऊस ब्लॉगमध्ये. आणि आज भोगी आहे, उद्या मकर संक्रांत आहे. तेव्हा माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून, माझ्या यूट्यूब फॅमिलीला भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि संक्रांतसाठी मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. एक मोठंसं असं लॉंग मंगळसूत्र आहे, तुळशीमाळा आहे आणि केसांची ही अशी छानशी सुंदरशी साधी सिंपल अशी हेअरस्टाईल केलेली आहे. असं ब्लाऊज आणि अशी काळ्या कलरची अशी माझी मकर संक्रांतीसाठी साडी आहे आणि असा हा माझा लूक आहे. तर तुम्हाला हा लूक कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असं साध्या सिंपल पद्धतीने खूप पटकन असं होणारा हा मेकअप आहे. मी अशा पद्धतीने मेकअप करते आणि छान अशी चमक, छान असा ग्लो, अगदी सोप्या पद्धतीने हा मेकअप केल्यामुळे छान असं वाटतं. तर तुम्हाला जर असं मेकअप करायचा असेल किंवा तुम्हाला असं मेकअप करायचं वाटत असेल किंवा पटकन मेकअप व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की खूप कमी वेळेमध्ये, खूप कमी प्रोडक्टमध्ये मी हा मेकअप कसा केलेला आहे. आणि छानसे असे मॅचिंग त्याच्यावर हे माझे झुमके आहेत आणि अगदी साधा सिंपल मेकअप आहे, खूप पटकन होणारा आहे. एकदा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर वाटलं की हा मेकअप तुम्हाला आवडण्यासारखा आहे तर एकदा ट्राय करून बघा. आणि जर आवडला, ट्राय करून तुमचा मेकअप बेस चांगला बसला किंवा छान झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर चला मी तुम्हाला मेकअप कसा केला आहे ते दाखवते. तर मेकअप करण्याच्या आधी आपण सर्व काही असं घेऊन बसायचं आहे. मी मेकअप कधी स्टार्ट करताना जे काही आहे, माझ्याकडे खूप काही नाही आहे, पण जे काही आहे ते सगळं घेऊन बसते, जेणेकरून आपल्याला खूप कमी वेळात पटापट असं छान मेकअप करता येतो. तर मला जे काही लागणार आहे मेकअपसाठी, साधा सिंपल मेकअप आहे, पण जे काही लागणार आहे ते मी सगळं घेऊन बसलेली आहे. आणि मेकअप करण्याच्या आधी आपण एकतर छान फेस वॉश, आपला जो काही फेस वॉश असेल त्याच्याने आपण छान फेस वॉश करून घ्यायचे, क्लीन करून घ्यायचा आहे चेहरा आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करायची आहे. तर मी आता लिप बाम लावून घेतला आहे. तुमच्याकडे जे काही असेल लिप बामचं ते तुम्ही लावा. मी मेकअप करताना असं माझं काही नसतं की हेच वापरलं पाहिजे, तेच वापरलं पाहिजे. फक्त एकतर बेस छान बसला पाहिजे आणि जे काही आपले प्रोडक्ट आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने यूज करतो ते आपल्याला समजलं पाहिजे. तर वॅसलीन ओठांना लावून घेतल्यानंतर मग मी छान आपलं फिक्सर जे आहे, आपण जे चेहऱ्याला छान मेकअप सूट होण्यासाठी किंवा मेकअप छान बसण्यासाठी, टिकण्यासाठी, तर मी ते स्प्रे करून घेतलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही करून घ्या, नसेल तर तुम्ही गुलाबजलचाही वापर केला तर अतिउत्तमच आहे. तर ते झाल्यानंतर मग मी आता डिरेक्टली आपलं जे मॉइश्चरायझर आहे ते मॉइश्चरायझर मी यूज केलेलं आहे. तर माझ्याकडे आता थंडीमध्ये मी निव्याचं मॉइश्चरायझर आहे ते वापरते. माझं ऋतुवाईज मॉइश्चरायझर असतं, म्हणजे हिवाळा, उन्हाळा, पावसाळा चेंज होत असतं. तर आता हिवाळ्यामध्ये माझ्याकडे नव्याचं जे मॉइश्चरायझर आहे ते मी यूज करते. आणि तुम्हाला जर मेकअप छान टिकून राहावा असं वाटत असेल किंवा मेकअप काळा होऊ नये असं वाटत असेल किंवा घाम येऊ नये किंवा मग मेकअप फाटू नये, केके होऊ नये असं जर वाटत असेल ना, तर त्याचं सिक्रेट काय असतं म्हणजे का, पहिल्यांदा मग तो मेकअप तुम्ही खूप करा, कमी करा, पण त्याची पद्धती असते की तुम्ही एकतर मॉइश्चरायझर जे आहे ना ते तुम्ही छान अति प्रमाणात लावलं पाहिजे, जास्त प्रमाणात लावलं पाहिजे. कारण काय होतं ना की आपण सगळ्याच गोष्टी कमी कमी घेत असतो. ॲक्च्युली मी सगळ्या गोष्टी कमीच घेते, पण मॉइश्चरायझर, सनस्क्रीम झाली, ह्या अशा ज्या काही गोष्टी असतात ना त्या तुम्ही जरा जास्त क्वांटिटीमध्ये लावल्या पाहिजे, जेणेकरून मेकअप हा आपला छान दिसतो, छान जास्त वेळ टिकतो. तर त्यानंतर मग आता मी मॅक्सचंच प्रायमर जे माझ्याकडे आहे तर ते मी यूज करते. तुमच्याकडे जे काही प्रायमर असेल ते तुम्ही यूज करू शकता. प्रायमर हे आपला मेकअप टिकवण्यासाठी असतं. तुमच्याकडे प्रायमर असेल तर प्रायमर यूज करा, नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा यूज करू शकता. आपल्याकडे जे, जसं की मी मागे सांगितलं की आपल्याकडे जे आहे ते आपण छान पद्धतीने लावलं पाहिजे. आणि ते आपल्याला म्हणजे पहिल्या स्टेपपासून तर शेवटच्या स्टेपपर्यंत आपण काय यूज केलं पाहिजे हे जर आपल्याला गणित समजलं ना तर मेकअप आपला खूप सुंदर छान होतो. आपण घरच्या घरी छान मेकअप करू शकतो. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींना किंवा मग महिलांना असा प्रश्न असतो की सणसूद असतील, काही असतील तर मेकअप कसा करायचा, कुठून सुरुवात करायची, कुठं बंद करायचा, हे बऱ्याच जणींना माहिती नसतं. त्याच्यामुळे आपला हलका मुलका साधा मेकअप पण आपण छान करू शकतो. तर तुम्हाला मदत होईल म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. त्यानंतर दुपारची वेळ आहे, मी दुपारच्या वेळेस मेकअप करते. तर सनस्क्रीम जी माझी रोजच्या मेकअपमध्ये, रोजच्या डेली यूजमध्ये माझी सनस्क्रीम असते आणि माझी लॅक्मेची सनस्क्रीम आहे. तर ती सनस्क्रीम मी यूज करून घेते. जसं की मी मगाशी सांगितलं की तुम्ही मॉइश्चरायझर झालं, सनस्क्रीम झालं, प्रायमर झालं,
ह्या ज्या स्टेप बाय स्टेप ज्या गोष्टी आहेत ना, मेकअप प्रोडक्ट आहेत, तुम्ही थोडंसं जास्त क्वांटिटी यूज करा. त्यानंतर माझ्याकडे कन्सिलर म्हणजे आपलं कलरचं कन्सिलर आहे. तर हे मी मेशोवर मला असं वाटतं ऑफरमध्ये घेतलं होतं काहीतरी. मला असं वाटतं 200-250मध्ये मला ऑफरला काहीतरी 250ला मला असं तरी मला ऑफरला भेटलं होतं. याच्यामध्ये भरपूर कलर आहेत. आपल्या स्किन टोनला जो कलर आपल्याला सूट होत असेल, जसं की आता माझा गव्हाळा सावळा कलर आहे. खूपच सावळा नाही पण गव्हाळा कलर म्हणता येईल. तर ते स्पॉट वगैरे किंवा मग आपल्या चेहऱ्यावर जे काही स्पॉट असतात, आता माझं गोंधन आहे माझ्या कपाळावर आणि छोटे छोटे काही स्पॉट आहेत जे अति डार्क नाही आहेत पण आहेत. तर मेकअप करताना आपण त्याला ट्राय करू शकतो. तर ऑरेंज कलरचं जे माझं कलर बायचं कन्सिलर आहे ते मी इथे यूज करते आहे, जेणेकरून ते डार्क जे आहेत ते आपण झाकू शकतो आणि मेकअप आपण आपला छान असा ब्राईट छान करू शकतो. तर बघताय तुम्ही की मी माझ्या डोळ्यांच्या खाली मलाही खूप असं काही काळं वगैरे नाही आहे, पण तरीही मेकअप करतो म्हणून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे, मला तरी असं वाटतं. तर सो मी मग हे जे ऑरेंज कलरचं कन्सिलर आहे ते मी यूज करते आहे आणि ते कोणत्या कंपनीचं आहे तर मी बघितलं नाही ॲक्च्युली आणि मेकअप आधी करून नंतर मी आवाज देते आहे. पण कदाचित तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर तुम्ही बघून घ्या आणि छान आहे, भरपूर कलर आहेत. तर तुमचा कलर जर गोरा असेल तर त्याच्यामध्ये पिस्ता कलर आहे, तुम्ही पिस्ता कलर यूज करू शकता. त्यानंतर तुमचं जर स्किन जास्त म्हणजे कलर जास्त डार्क असेल तर तुम्ही त्या हिशोबाने ते कलर यूज करू शकता आणि डॅप करून यूज करायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर ब्युटी ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरने त्याला छान असं पसरू शकता. त्यानंतर माझ्याकडे BB क्रीम आहे जी फाउंडेशनयुक्त आहे. त्याच्यामध्ये सनस्क्रीन पण आहे आणि फाउंडेशन पण आहे. BB क्रीम आहे, खूप छान आहे. आत्ताच घेतली मी, मेशोनच घेतलेली आहे. ही पण ऑफरच होती, आता मला प्राईस इतकी आठवत नाही आहे पण छान 03 असा त्याचा नंबर आहे आणि छान आहे, मस्तच आहे, मला खूप आवडली. आणि याच्या आधी मी एकदा ट्राय केली होती, आता दुसऱ्यांदा ट्राय करते. तर BB क्रीम यूज करू शकता तुम्ही, CC क्रीम यूज करू शकता, फाउंडेशन यूज करू शकता. तर तुम्हाला त्याचा ग्लो किती हवा आहे, कसा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याला यूज करू शकता. आता मला अगदीच ब्राईट नको आहे, एक तर दुपारची वेळ आहे, संध्याकाळचा लुक नाही हा, दुपारचा वेळ आहे. दुपारी मी तुम्हाला हा मेकअप करून दाखवते आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने हवा आहे, फक्त मेकअप हा खूप केके होणार नाही किंवा फाटणार नाही किंवा खूप असं बटबटीत दिसणार नाही. मेकअप करताना काय असतं ना, की मला तरी असं वाटतं की सगळं नॅचरली छान दिसलं पाहिजे. मेकअप नॅचरल चेहऱ्यावर जो आहे तसा दिसला पाहिजे. आपण जर खूप काही असं बटबटीत लावलं किंवा खूप काही जास्त क्वांटिटीत लावलं, फाउंडेशन म्हणा किंवा बाकीचे जे काही आपले मेकअपचे प्रोडक्ट आहेत ते जर आपण वापरले जास्त प्रमाणात, तर ते एकदम उठून दिसतं, नॅचरली वाटत नाही आणि एवढं सगळं करायला वेळही तितकाच लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर खूप कमी वेळात करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटीमध्ये घेऊन नॅचरल पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर दिसेल असं काही प्रयत्न करा. तर मी आता खूप कमी बघता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी खूप कमी प्रमाणात घेतलेलं आहे. खूप कमी प्रमाणात घेऊन मी ते यूज केलेलं आहे आणि चेहऱ्यावर खूप छान बसलं आहे ते. आणि तर तुम्हाला फाउंडेशन नसेल तर फक्त काय आहे ना, की हे सांगेल मी तुम्हाला की फाउंडेशन झालं, ह्या सगळ्या फाउंडेशन झालं किंवा मग CC क्रीम, BB क्रीम जे आहेत ना, ह्या चांगल्या ब्रँडच्या, चांगल्या कंपनीच्या घ्या. थोडं महाग असेल तरी चालेल. पण काय असतं ना, की त्याचं आपल्या चेहऱ्यावर काय म्हणतो आपण बेस जो बसतो तो छान बसतो आणि जसं म्हणजे जशी किंमत असते तसं त्याचा आपल्याला इफेक्टही मिळतो. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण थोडे चेक करून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर मी मॅक्सच कन्सिलर यूज केलेला आहे. ते तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नाही तर तुम्ही त्याच्यावरच पुन्हा दुसऱ्यांदा फाउंडेशन म्हणा किंवा CC क्रीम, BB क्रीम जे काही असेल तुमच्याकडे कन्सिलर जर नसेल तर तो तुम्ही यूज करू शकता. तर माझ्याकडे आहे म्हणून मी जिथे आपले हायलाइट पॉईंट आहेत तिथे मी यूज केलेलं आहे. तर ते आता मी छान असं डॅब करून लावून घेते, पसरून घेते. त्यानंतर आपल्याला आय शॅडो मेकअप जर करायचा असेल, आपल्या डोळ्यांचा आय मेकअप जर करायचा असेल, आय शॅडो लावायचा असेल, तर तुम्ही डोळ्यांना थोडंसं कन्सिलर लावून घ्या, जेणेकरून आपला आय शॅडोचा मेकअप जो असतो ना तो छान बसतो. तर आता इथपर्यंत आपला मेकअप हा छान झालेला आहे. त्यानंतर माझ्याकडे मॅक्सच आपलं लूज पावडर जे असतं ते आहे माझ्याकडे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही यूज करू शकता. असं काही नाही की मी हेच प्रोडक्ट यूज करते तर तुम्ही तेच करा आणि ते केल्यानंतर तुमचा मेकअप छान होईल असं मुळीच नसतं. फक्त मी कोणते प्रोडक्ट यूज करते, मी कोणत्या वस्तू यूज करते मेकअपच्या ते फक्त मी तुम्हाला सांगते. पण बाकी तुमच्याकडे जे असेल त्यात तुम्ही छान मेकअप करू शकता. फक्त स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने मेकअप
करता आला पाहिजे म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे. तर त्यानंतर मी डॅब डॅब करूनच हे पावडर चेहऱ्याला अप्लाय करून घेते आहे. आणि पावडरचं जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर माझा तरी असा अनुभव आहे मेकअप करताना की पावडर हे जे ना हे खूप असं म्हणजे एक तर प्रेशर देऊन नाही लावायचं किंवा मग खूप असं उठून दिसेल असं नाही लावायचं. खूप कमी क्वांटिटी घ्यायची पावडरची, कारण आपण ऑलरेडी सगळे हे बेस लावलेले असतात आणि त्यात जर आपण पावडर खूप लावलं ना तर मग असं एकदम उठून दिसतो किंवा असं डार्क एकदम काहीतरी दिसतं किंवा मेकअप जास्त वेळानंतर फाटू पण लागतो, केके दिसतो. त्याच्यामुळे पावडरचं प्रमाण हे खूप कमी घ्या. आणि जर तुम्हाला वाटलं की जास्त आहे तर तुम्ही ते परत कमी करू शकता. त्यानंतर मग आता आपण येऊया आपल्या ॲब्रो पेन्सिलकडे. तर माझ्याकडे लॅक्मेची ब्राऊन कलरची ॲब्रो पेन्सिल आहे. ब्लॅक कलर मी नाही वापरत, कारण ब्लॅक कलरने डार्क असं दिसतं खूप ते. तर त्याच्यामुळे मी आपलं स्किन जी आहे त्याच कलरची म्हणजे ॲब्रो पेन्सिल जी आहे त्यात मी ब्राऊन कलरची यूज करते. तर पाहताय तुम्ही की ॲब्रो बघा तुम्ही करण्याच्या आधी आणि करण्याच्या नंतर किती फरक दिसतो आहे. आता माझी एक साईडची जी ॲब्रो आहे तर ती आणि ही ह्या दोघींमध्ये फरक तुम्हाला दिसत असेल किती दिसतो आहे. त्याच्यामुळे ॲब्रो पेन्सिल किंवा म्हणजे आपण ॲब्रो छान असं कोंब करून घेणं किंवा त्याला छान असं सेट करून घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते खूप डार्कही नाही दिसलं पाहिजे. आपल्या ज्या पद्धतीने सेप आहे त्याच पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता. तर आता हे हुडा कंपनीचं माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे प्रोडक्ट आहे. तर तुम्ही ते पण यूज करू शकता. जर तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही यूज करू शकता. तर माझ्याकडे हुडा कंपनीचं आहे. आय शॅडो पॅलेट आहे माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये भरपूर छान असे कलर आहेत. एक मला असं वाटतं की मागे मी घेतलं होतं. त्याच्यानंतर मला हे दुसरं एक ऑफरलाच भेटलेलं आहे. तर मी आता ते कलरचं आहे आणि त्याच्यामधला मी आता कलर घेतलेला आहे. ब्राऊन कलर आहे, म्हणजे चॉकलेटी असा ब्राऊन कलर आहे, शेड आहे, तो मी घेतलेला आहे. तो याच्यासाठी की माझी साडी जी आहे ती माझी ब्लॅक आणि रेड असं कॉम्बिनेशन आहे माझ्या साडीचं. तर त्यामुळे मी त्याच्यावर मॅच होईल असं गोल्डन आणि रेड अँड ब्लॅक असे 3 शेड मी माझ्या डोळ्यांना आय शॅडो करून घेणार आहे. तर मी आता पूर्ण आउटर आणि इनर जे आहे तर ते मी सगळं असं पूर्ण आधी तर लाल कलरने छान असं देऊन घेणार आहे. जसं आपल्या डोळ्यांचा शेप असतो, जसं की आपल्याला दिसतं की आपण आय शॅडो कुठून लावला पाहिजे. एक फेंट अशी एक लाईन दिसते आपल्याला आपल्या डोळ्यांवरती, तर आपण तिला घेऊन आपण छान असं आय शॅडो लावला पाहिजे. तर मी आधी ब्राऊन कलरचा चॉकलेटी कलरचा जो शेड आहे माझ्याकडे तो मी आधी लावून घेतला आहे आय शॅडो. आणि त्यानंतर माझी पूर्ण साडी जी आहे ती ब्लॅक आहे, तर त्याच्यामुळे ब्लॅक कलरचा आय शॅडो जो आहे माझ्याकडे तो मी साईडला कॉर्नरला लावून घेते. थोडासा बोटाच्या साह्याने लावून घेते, कारण आय शॅडो मला असं वाटतं की ब्रशपेक्षा बोटाने छान लावला जातो. आणि साईडला मी आता कडेला जे आहे ते मी आता ब्लॅक कलर चा शेप जो आहे तो देऊन घेते. आणि त्यानंतर मध्ये एक गोल्डन कलर, सिमर गोल्डन कलर आहे, तर तो गोल्डन कलर जो आहे तो मी मध्ये असा डॅब डॅब करून लावून घेणार आहे, जेणेकरून तिन्ही कलर माझ्या डोळ्यांवर आय शॅडो छान दिसेल आणि जास्त डार्कही नाही जास्त फेंटही नाही अशा पद्धतीचा मी मेकअप केलेला आहे डोळ्यांवरती. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपली साडी कोणत्या कलरची आहे, ड्रेस कोणत्या कलरचा आहे आणि आपण कॉन्ट्रास्ट म्हणा किंवा त्यावर मॅचिंग असं आपण कसं काय यूज करू शकतो हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे समजणं इतकं काही अवघड नाही आहे. तिथे आय शॅडो पॅलेटमध्ये कलर सगळे असतात, सिमर कलर असतात. तर आपल्याला एकदा हळूहळू सवय झाली ना तर आपण नक्कीच छान मेकअप करू शकतो. तर मलाही काही खूप असं म्हणजे मी मेकअप आर्टिस्ट वगैरे नाही आहे किंवा खूप काही येतं अशातला भाग नाही आहे, पण मला छान दिसेल, मला सोबर दिसेल अशा पद्धतीचा मेकअप मी करू शकते. आणि मी अशा पद्धतीचा मेकअप करते, हाच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. कदाचित तुम्हाला मदत होऊ शकते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला हा मेकअप कसा वाटला, लूक कसा वाटला. तर आता एका डोळ्याचं झालेलं आहे, आता दुसऱ्या डोळ्याचं मी आय शॅडो पूर्ण करून घेते. आणि छान असं म्हणजे साडीवर छान असं लूक छान दिसेल आय शॅडोचा, त्या हिशोबाने मी करून घेते. त्यानंतर जो मी पहिल्यांदा शेड वापरला होता मरून कलर म्हणजे चॉकलेटी कलरचा, जो मी पहिल्यांदा पूर्ण शेड मी माझ्या डोळ्यांना यूज केला होता, तोच मी खाली जिथे आपण
आयलायनर म्हणा किंवा काजळ पेन्सिल यूज करतो तिथे थोडंसं अगदी असं फेंट असं लावून घेते, जेणेकरून काय होतं ना की डोळ्याचा जो आकार आहे तो छान दिसतो आणि जो आकार किंवा जो आपल्या कलरवरती आहे ना तो डोळ्यांचा खाली येतो आणि पूर्ण भरून असं छान दिसतं ते. तर त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ब्रश असतात आपल्याकडे, ब्रशच्या साहाय्याने तुम्ही खाली एक छान अशी लाईन देऊन घ्या, छान वाटेल. त्यानंतर तुम्ही काजळ यूज करू शकता किंवा जर तुम्ही आयलायनर यूज करत असाल काजळ म्हणून तर तुम्ही आयलायनर यूज करू शकता. मी सहसा आयलायनर स्किप करते, मी नाही लावत. मी काजळ पेन्सिल जी असते तीच लावते. माझ्याकडे लॅक्मेचीच काजळ पेन्सिल आहे आणि ती मी लावून घेते. त्यानंतर माझ्याकडे हुडाचं लिक्विड असं पेनच्या ह्याच्यामध्ये मी आता नवीनच घेतलेलं आहे. लिक्विड माझ्याकडे आधी होतं, पण आता मी हे नवीन हुडाचं घेतलेलं आहे. पेन आयलायनर आहे आणि खूप सुंदर आहे. लावायला अतिशय सोपं आहे. म्हणजे ज्याला प्रॅक्टिस नसेल त्याने तर हेच घ्यावं मला असं वाटतं. मला लिक्विड लावायची पण सवय आहे, पण मी बाजारात गेले होते तेव्हा मला हे दिसलं, छान वाटलं, मी घेऊन आले आणि छान एका सेकंदात आपल्याला लाईन देता येईल असं आयलायनर छान दिसतं. तर असा हा डोळ्यांचा आय मेकअप म्हणजे बऱ्यापैकी आता पूर्ण झालेला आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे लॅक्मेची काजळ पेन्सिल आहे आणि ती मी आता डोळ्यात छान यूज करून घेते. आणि काजळ जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत आपला आय मेकअप पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे फेंट का होईना पण तुम्ही काजळ लावून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण सगळा मेकअप करतो पण काजळ लावत नाही, त्याच्यामुळे आपले डोळे असे छान उठून दिसत नाही. तर काजळ नक्की लावा, काजळने डोळे छान दिसतात आणि काजळ लावल्यानंतर आय मेकअप पूर्ण होतं असं मला तरी वाटतं. आणि काजळाने डोळे आपले खरंच खूप आकर्षक आणि छान दिसतात. तर अशा पद्धतीने आपण आपला साधा सिंपल आय मेकअप करू शकतो. आणि जर तुम्हाला आवडला असेल माझा आय मेकअप तर मला असं एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर त्यानंतर मग आता आपण काय लावायचं आहे, तर त्यानंतरच आपण आपलं मस्कारा लावू शकतो. तर आता माझ्याकडे हुडाचाच मस्कारा आहे आणि आत्ताच नवीन घेतलेला आहे मी. मला असं वाटतं की आयलायनर आणि मस्कारा हे दोन्हीही प्रोडक्ट मी आत्ताच घेतले होते मागे आणि मी ते बाजार म्हणजे मार्केटला घेतलेले आहेत, ऑनलाईन वगैरे काही परचेस केलेले नाही आहेत. तर आपण ना हे जेव्हा मस्कारा यूज करतो ना तेव्हा काय होतं ना की आपल्या जे आपल्या आयलॅशेस आहेत त्या छान कर्ल होण्यासाठी किंवा छान दिसण्यासाठी आपण एक शेड आधी लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो थोडा सुकला की मग परत दुसरा शेड लावायचा, जेणेकरून त्यावरती छान वागतात आणि छान असं आपल्या फेक आयलॅशेस जे असतात तशा वाटतात त्या. तर आणि आपण असं साधा सिंपल मेकअप केला आणि त्याला जर आपण त्या फेक आयलॅशेस लावल्या तर ते विचित्र दिसतं खूप, कारण त्याला पूर्ण ब्रायडल मेकअप असेल तर ते छान दिसतं. पण आपण जेव्हा मस्कारा यूज करतो आणि तेव्हा ही एक आयडिया म्हणा किंवा ट्रिक म्हणा की तुम्ही त्याला एकदा ब्रश फिरवल्यानंतर थोडं सुकल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही तो ब्रश लावून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या छान सेफमध्ये येतात, छान दिसतात त्या आपल्या फेक आयलॅशेससारख्या. आणि त्यानंतर मी आता थोडंसं काउंटर करते. माझ्या चेहऱ्याला खूप काही म्हणजे काउंटर करायची गरज नाहीच आहे, पण आहे आपल्या आय शॅडो पॅलेटमध्ये आहे तर थोडं करायला काय हरकत आहे, म्हणून मी करते. तर जर ब्रश असेल तुमच्याकडे, त्या ब्रशच्या साहाय्याने जो आपला आय शॅडो पॅलेटमध्ये जो काही आय शॅडोचा कलर असतो डार्क असा ब्राऊन कलरचा कलर असतो तर तो तुम्ही तुमच्या गालांच्या शेपला छान असं काउंटर करून घ्या, वरती कपावर काउंटर करून घ्या, हनुटीच्या खाली काउंटर करून घ्या. तर काय होतं ना की कटिंग होते चेहऱ्याची, गाल आपले वरती येतात आणि कटिंग झाल्यानंतर मेकअप हा आपला छान उठून दिसतो. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी काही हरकत नाही. आता माझ्याकडे आहे म्हणून मी करते, नाही राहिलं असतं तर मी केलं नसतं, कारण साधं सिंपलमध्ये हे स्किपच केलं जातं, पण आहे म्हणून मी यूज करते. तर त्यानंतर मग आता ब्रश यूज करून घेते मी आणि माझ्याकडे जे त्याच आय शॅडो पॅलेटमध्ये छान असा पिंक कलरचा, फेंट पिंक कलरचा असा ब्रशचा कलर आहे, तर तो मी यूज करते. आणि अतिशय डार्क नाही यूज करायचा आहे तो, कारण आपला साधा सिंपल मेकअप आहे. ब्रायडल मेकअपला डार्क चालतो, पण साधा सिंपल लुक असल्यामुळे साधं सिंपल म्हणजे कमी प्रमाणात असं आपण ब्रश करून घ्यायचं आहे. आणि वरती असं छान थोडं स्माईल देऊन वरती सेप ब्रशचा हात आपण वरती घ्यायचा आहे, जेणेकरून ते छान दिसतं. आणि गालांवर थोडासा ब्रश असल्याशिवाय मेकअप पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे ते हवंच. तर थोडं प्रमाणात आपण छान असं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर माझ्याकडे हे हुडाचंच हायलायटर पॅलेट आहे, त्याच्यामध्ये भरपूर असे कलर आहेत. तर आपल्या कलरला, आपल्या स्किनला जो कलर सूट होईल तो आपण लावून घ्यायचा आहे. तर आता माझ्या कलरला त्यातला जो पिंकेश असा कलर आहे, हा जो मधला कलर आहे तो माझ्या स्किनला सूट होईल, तर तो मी हायलाईट करून घेते. तर आपले हायलाईट पॉईंट जे असतात एकतर नाक, त्याच्यानंतर ओठांच्या
वरच्या ओठांच्या वरती थोडंसं हनवटीला, त्याच्यानंतर आपल्या गालांचा जो वरचा भाग असतो तिथे, त्याच्यानंतर ॲब्रोच्या खाली, डोळ्यांच्या कॉर्नरला, कपाळावर. तर अशा पद्धतीने आपण छान असं हायलाईट करू शकतो. हायलाईट हे रात्रीच्या मेकअपमध्ये खरं तर खूप सूट होतं, पण आपण जर दुपारी मेकअप करू किंवा कधीही आपल्याला मेकअप करायचा असेल तर आपण थोडं हायलाईट करू शकतो, अति प्रमाणात नाही. रात्रीच्या वेळेस नाईट पार्टी वगैरे असेल किंवा रात्रीच्या वेळेस काही फंक्शन असतील तर आपण हायलाईट हे डार्क केलं तर मेकअप छानच दिसतो. पण दुपारच्या वेळेस जर आपल्याला जास्त नको असेल तर फक्त थोडंसं एक आपल्याला चेहऱ्याला शाईन येईल किंवा चेहरा मेकअपला छान सुंदर दिसेल त्यासाठी थोडंसं हायलाईट करून घ्यायचं आहे. तर जिथे जिथे आपले हाय पॉईंट आहे तिथे तिथे मी आपलं हे जे हायलाईट आहे ते मी यूज करून घेते आणि ते तुम्ही ब्रशच्या सहाय्याने यूज करू शकता, हाताने करू शकता. तर आता ॲब्रोच्या खाली जो आपला भाग असतो तर तिथे केल्यानंतर ॲब्रो आपले छान दिसतात, आकर्षक दिसतात. त्याच्यामुळे हे बघा आपण अशा पद्धतीने इथे हायलाईट करू शकतो. आणि हायलाईटने काय होतं ना की आपले जे हायलाईट पॉईंट आहेत ना ते खूप छान दिसतात, उठून दिसतात. आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की करा, नसेल तर स्किप करू शकता. पण असेल तर करायला काही हरकत नाही. चेहरा खरंच सुंदर दिसतो, एक चमक छान आहे त्या चेहऱ्याला, लांबून जवळून चेहरा अगदी छान दिसतो. तर असेल तर नक्कीच करू शकता. आणि नाकाचं काय असतं ना की आपल्या नाकाचा शेप आपण जर छान हायलाईट केला ना तर खूप छान दिसतो. तर आता ब्रशर, हायलायटर हे सगळं यूज केलं गेलेलं आहे. आणि तरी पण जर असं वाटलं आपल्याला की बाबा थोडं जास्त वाटतं आहे तर आपण पुन्हा एकदा आपला जो काही स्पंजची आपला जो हे पावडर आपण जे काही यूज केलेलं असतं चेहऱ्यावर तेच आपलं ब्लेंडर म्हणा किंवा आपला जे काही आपला पफ असतो त्याच्यानेच आपण पुन्हा एकदा थोडंसं झटकून घ्यायचं आहे, जेणेकरून ब्रशवर किंवा मग आपलं हायलायटर जास्त झालं असेल तर ते पुन्हा मेकअप सेट होतो आपला. तर त्याच्या साह्याने आपण मेकअप छान सेट करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर माझ्याकडे हुडाचीच लिप लायनर पेन्सिल आहे आणि हिचा कलर आहे चॉकलेटी ब्राऊन, छान लाल असा चॉकलेटी कलर आहे. तर माझी दुसरी जी लिपस्टिक आहे जी लिक्विड आहे तीही त्याच कलरची आहे. त्याच्यामुळे मी त्याच कलरची लिप लायनर छान आकार देऊन घेते, बॉर्डर देऊन घेते ओठांना, जेणेकरून ओठ आपले छान असे मोठे आणि वरती छान दिसतात. तर माझ्याकडे हुडाचीच ही लिक्विड पेन्सिल आहे जी त्याच कलरची आहे आणि त्याच कलरची असल्यामुळे तर जसा मी मेकअप केलेला आहे त्या पद्धतीनेच मी लिपस्टिक ही लावून घेते ओठांना. अतिशय डार्क नको आहे मला, त्याच्यामुळे मी फक्त 2-3 पॉईंट ठेवते ओठांवर की जेणेकरून डार्क लावल्याने मग ते बाकीचा मेकअप थोडासा कमी वाटतो आणि लिपस्टिक जी ना ती खूप उठून दिसते मेकअपमध्ये, बाकीचा मेकअपमध्ये दिसत नाही असं होतं. त्याच्यामुळे मेकअप करताना आपल्याला हे समजलं पाहिजे की आपला बाकीचा चेहऱ्यावरचा मेकअप आपण लाईट केला आहे तर मग ओठांचा मेकअपही आपण थोडं लाईटच केला पाहिजे. आणि जर ब्राईट असेल चेहऱ्यावरचा मेकअप तर मग ओठांचा मेकअपही ब्राईट छान वाटतो. जर आपला आय शेडो हा लाईट आहे, बाकीचा मेकअप आपण लाईट केलेला आहे तर त्या हिशोबाने आपली लिपस्टिकही थोडीशी लाईटच हवी. पण मग असं नको व्हायला की बाकी सगळं लाईट आणि ओठांची लिपस्टिक जी खूप डार्क आहे, मग ते पाहताना थोडंसं विचित्र वाटतं. तर त्यामुळे ज्या पद्धतीचा आपला पूर्ण मेकअप चेहऱ्यावरचा आहे त्या पद्धतीनेच तुम्ही लिपस्टिक घ्या. त्यानंतर मी एक ओठांना चमक म्हणून किंवा 2 कलर मिक्स जर केले तर ओठ अजून छान दिसतात आणि छान वाटतात. तर त्याच्यामुळे माझ्याकडे ही हुडाचीच दुसरी एक लिपस्टिक आहे तर मी ती यूज करून घेते अतिशय थोड्या प्रमाणात, जास्त नाही, फक्त एक थोडासा एक फेंट असा शेड दिलेला आहे मी. तर पाहताय तुम्ही अतिशय डार्क नाही आहे आणि छान दिसते. तर आता चेहऱ्याचा हा मेकअप जो आहे हा परिपूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी एक छान अशी चंद्रकोर लावलेली आहे. पाहताय तुम्ही की चंद्रकोराने मेकअप हा परिपूर्ण झालेला आहे. आता फक्त आपलं केसांची हेअरस्टाईल आणि दागदागिने वगैरे घालायचे होते मला, ते मी तुमच्यासमोर छान अशी घालून आलेली आहे. ठुशी आहे, एक लांब मंगळसूत्र आहे, त्याच्यानंतर केसांना मोकच ठेवलेलं आहे, थोडेसे कर केले आहेत खाली, पफ आहे आणि पफला मागे छान असं मी एक पॅच जो आपल्या फुलांचा आहे तो लावलेला आहे. तर छान कमी प्रमाणात, कमी वेळेत आणि छान असं मेकअप दिसतो हा. तर साडीवर बघताय तुम्ही छान अशी एक गोल्डन लेस आहे आणि बाकीचा कलर पूर्ण ब्लॅक आणि थोडंसं रेड असं त्याचं एक शेड आहे. आणि हे झुमके जे आहेत हे माझे थोडेसे रेड कलरचे आहेत खाली. तर मॅचिंग असं मी सगळं थोडं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत बाय.